हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक अगेन इन नाशिकचा भाऊ. सो येस, तुमचा भाऊ सध्या मुंबईला आलेला होता आणि आपण मुंबईला आलो की तुम्हाला माहितीच आहे काहीतरी फूड प्लेस किंवा काहीतरी नवीन प्लेस एक्सप्लोअर करत असतो. सो आज मी आलो होतो एका इस्कॉन टेम्पलला. आता तुम्ही म्हणाल की यार इस्कॉन टेम्पलमध्ये काय विशेष आहे. येस, ह्या टेम्पलमध्ये विशेष आहे कारण हे जे टेम्पल आहे आशियातलं सेकंड सगळ्यात मोठं टेम्पल आहे. सो मग मी इथे आलो आहे तर म्हटल्यावर तुम्हाला ते दाखवणारच. सो आपण या व्हिडिओमध्ये इस्कॉन टेम्पल बघणार आहोत जे खारघरला आहे. सो स्टे ट्यून. खारघर स्टेशनवर उतरल्यावर तुम्हाला असे बाहेर सिटी बसही दिसतील आणि ऑटो रिक्षाही मिळून जाणार आहे. ऑटो रिक्षाने आम्ही गेलो होतो तर आम्हाला 20 रुपीज पर सीट प्रमाणे अगदी 5 ते 7 मिनिटात आम्ही मंदिराच्या बाहेर पोचलेलो होतो. आणि जेव्हा तुम्ही तिथे पोचणार तेव्हा तुम्हाला लगेच आयडिया येईल की खरंच हे जे मंदिर आहे हे नॉर्मल इस्कॉन टेम्पलसारखं नाही आहे. हे खूप जास्त सुंदर आणि भव्य दिव्य होते. आणि जे म्हणतात की आशिया खंडातलं सेकंड लार्जेस्ट इस्कॉन टेम्पल, ते खरंच मला तिथं गेल्यावर वाटलं. कारण तेवढी जागा आणि तेवढं मोठं ते मंदिर होतं. आणि जेव्हा मंदिराच्या आतमध्ये आम्ही गेलो तर खूप खूप सुंदर. म्हणजे तुम्ही जर नवी मुंबई साईडला असाल तर मी नक्की रेकमेंड करेल की एकदा तरी ह्या मंदिरात व्हिजिट करा. तिथले वाइब्स, तिथले कलाकृती खूप सुंदर होती. अगदी मस्ट व्हिजिट प्लेस आहे ही खारघर किंवा नवी मुंबईच्या भागात गेल्यानंतर. आणि तुम्हाला तिथे प्रसादाची, भोजनाची व्यवस्थाही आहे. वीकडेजमध्ये पेड आहे, वीकेंड्सला कधी कधी फ्री ऑफ कॉस्टही असतं ते. आणि ही ती सुंदर मूर्ती, सगळ्याच कलाकृती खूप छान होत्या. पुढे जाऊन तिथे राहण्याची व्यवस्था सुद्धा केली जाणार आहे. सो येस, तुम्ही नक्की इथे व्हिजिट करू शकतायत आणि तुमचा एक क्वालिटी टाईम इथे स्पेंड करू शकतायत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.